खरं म्हणजे अर्चनाताईंना उमेदवारी मिळण्यामागे महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी शिक्कामोर्तब तर केलाच, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी, पण राजाभाऊंनी अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय केला की माझ्या बहिणीला म्हणजे अर्चनाताईंनाच उमेदवारी मिळायला पाहिजे असा हट्ट त्यांनी धरला. आणि म्हणून देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांनी पण राजाभाऊंच्या शब्दाला मान ठेवत आपल्या अर्चनाताईंना उमेदवारी दिली. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं कुटुंब हे बार्शीसाठी नवीन नाहीये. आपल्याला सर्वांना ताईंचं, दादांचं कार्य, साहेबांचं माहिती आहे. पण मी एवढंच सांगेल, ही देशाची निवडणूक आहे. 2014-19 मध्ये पण आपण मोदीजींवर विश्वास ठेवत आपण मतदान केलं. 24 मध्ये पण आपल्याला मोदीजींवर विश्वास ठेवत त्या विचारधारेच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. त्याचा फायदा हाच आहे की जी विकासाची गंगा आपल्याला नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून देशामध्ये चालू आहे, ते काम, ते विकास, ते केंद्रातली निधी आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावापर्यंत पोहोचवायची. आणि आपल्या हक्काचा आमदार म्हणजे राजाभाऊ असले आपले आमदार आहेत, आपले हक्काचे आमदार आहेत. अर्चनाताई आपल्या हक्काच्या खासदार झाल्या तर हक्काचा आमदार, खासदार हा घरात पद आपल्याला असणार आहेत. म्हणून जे काय कामं, जे काय निधी, जे काय विकास आपल्याला करणं गरजेचं आहे ते आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. जाता जाता मी एवढंच सांगतो, इथं कुठला तरी माझा विरोधक आला होता, बोलबच्चनगिरी करून तो गेला. मी एवढंच सांगतो तुम्हाला, संपलेल्या माणसाबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. 4 तारखेला जेव्हा आपल्या अर्चनाताईंची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी या माणसाने आपला पराभव स्वीकारलेला होता. आणि म्हणून अशा लोकांबद्दल बोलून महत्व देण्यापेक्षा इथून तुम्ही निवडून दिलं. मला आता रणवीर भैया बोलले की 900चं लीड दिलं होतं त्याला. 900चं लीड देऊन माझ्या गावासाठी, माझ्या तालुक्यासाठी 5 कामं केलेले ह्या माणसानं सांगावं. उगं काहीतरी खोटं बोलायचं, त्याला धाराशिव जिल्ह्यानं ओळखलेलं आहे, बार्शी पण ओळखेल. आणि 7 तारखेला बरोबर 1 नंबर, म्हणजे मी गावात आलो आणि 1 नंबर अर्चनाताईंना मिळालेलं आहे. पोस्टल बॅलेटवर 1 नंबर आणि घड्याळ हे अर्चनाताईंना आपल्याला चिन्ह मिळालेलं आहे. आणि म्हणून मी एवढीच विनंती करतो, 1 नंबर दाबा आणि 1 नंबरचं काम माझ्या तालुक्यामध्ये राजाभाऊ आणि अर्चनाताईंच्या माध्यमातून होईल, एवढीच मी आपल्याला ग्वाही देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.